नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरता दिनांक 11 ते 14 जून 2025 या कालावधीमध्ये येलो अलर्ट इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केलं आहे. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणं टाळावं. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेर ओट्यावर थांबू नका. घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब आणि इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहावं. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच शेतकऱ्यांनी शेतमाल आणि पशुधन वेळेत सुरक्षित स्थळी हलवावं. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनवर वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नका. घरातील बेसिन, नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर देखील करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साह्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आश्रय घेऊ नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे देखील राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकंच धोकादायक आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.